गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या पिरियडला आपण संघ सामग्री सुत्त या सुत्ताविषयी थोडीफार माहिती बघितलेली होती. या सुत्तामध्ये मुख्यतः संघ काय असतो यावर भर दिलेला होता आणि संघाची एकता, संघाचे एकत्रीकरण हे कशाकरिता आवश्यक असते, त्या संघाच्या एकत्रीकरणाने समाजाचे कोणते फायदे होऊ शकतात, सामाजिक एकता निर्माण कशी होते, पर्यायाने देशाची एकता कशी कायम टिकवून ठेवता येतं, याविषयी आपण माहिती बघितलेली होती. यानंतर आज आपण याच संघ सामग्री सुत्ताविषयी आणखी सखोल माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, मी पुन्हा एकदा भगवान बुद्धांनी भिक्षू संघाला कोणता उपदेश दिलात ते मी संपूर्णपणे एकत्रितपणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यापूर्वी मागच्याही पिरियडला आपण एक एक वाक्य वाचून त्याचा अर्थ बघितला होता. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला या पाठातील प्रत्येक वाक्याचं वाचन करून मी पुन्हा एकदा प्रत्येक वाक्याचं भाषांतर, त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करून सांगणार आहे आणि त्यानंतर मग एकत्रितपणे मी तुम्हाला या पाठाचं एकत्रित भाषांतर समजावून देणार आहे. तर आता आपण बघूया की या पाठामध्ये प्रत्येक वाक्याचं स्पष्टीकरण कशा प्रकारे आपल्याला समजून येईल ते मी इथे तुम्हाला सांगत आहे. बघा, उत्त हेतं भगवता उत्त मरहता तीमे सुत्तं एकदम्मो भिक्खवे लोके उपज्जमानो उपज्जति बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुनो जनस अत्थाय हिताय सुखाय देव मनुस्सानंग. यापूर्वी पण वाचन करून दाखवलं आणि शब्दांचे अर्थ सुद्धा मी सांगितले. आज सुद्धा परत एकदा आपल्यासाठी पाली ही नवीन भाषा आहे आणि त्यामुळे पालीचे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजणं कठीण असते. म्हणून मी पुन्हा एकदा याचं आणखी एक एक वाक्याचं भाषांतर अर्थ समजावून सांगत आहे. उत्त हेतं भगवता उत्त उद्गारले. कोण? भगवान उद्गारले. उत्त महरता ते मी सुत्तं. सुत्तं म्हणजेच ऐकले. भगवान असे म्हणतात की मी हे ऐकलं आहे. मी सुत्तं ऐकलं, मी हे ऐकलं आहे. एक धम्मो भिक्खवे. भिक्खवेचा अर्थ होतो भिक्षुंनो. भिक्खवेचा अर्थ होतो भिक्षुंनो. एक धम्मोचा अर्थ होतो एक गोष्ट किंवा एक सत्य. लोके उपज्जमानो. लोकेचा अर्थ होतो जगात. या जगात उपज्जमानो उपज्जती. उपज्जतीचा अर्थ उत्पन्न आणि उपज्जमानो उत्पन्न झालेली आहे. भिक्षुंनो, या जगामध्ये एक अशी गोष्ट आहे किंवा एक सत्य उत्पन्न झालेलं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुनो जनस अत्थाय हिताय. बहुजनांच्या हिताकरिता, बहुजनांच्या सुखाकरिता, बहुजनांच्या अर्थाकरिता, देव मनुष्याच्या सुखाकरिता या जगात एक गोष्ट किंवा एक सत्य उत्पन्न झालेलं आहे. कतमो एक धम्मो. कतमो कोणती. कोणती एक गोष्ट. एक धम्मो म्हणजे कोणती एक गोष्ट किंवा कोणतं सत्य. मग भगवान सांगतात संघ सामग्री. काय काय सांगितलं आहे? संघ सामग्री. संघ सामग्री म्हणजेच संघाचं एकत्रीकरण, संघाची एकता. काय सांगतात की कोणती एक गोष्ट? संघाची एकता, संघाचं संघटन, संघाचं एकत्रीकरण ही ती एक गोष्ट आहे किंवा हेच काय आहे? एक सत्य आहे. असं भगवान
त्या भिक्षूंना सांगतात. संगे खोपन भिक्खवे, संगे खोपन भिक्खवे, समग्गे न चेव अय्यं मय्यं, अय्यं मय्यं एकमेकांशी. अय्यं मय्यंचा अर्थ होतो एकमेकांशी. संघे खोपन भिक्खवे, समग्गे न चेव अय्यमय्यं भंडनानी. भंडनानी भांडण आणि न चा अर्थ होतो न म्हणजे नाही. संघात समग्गे एकत्रित, संघात एकत्रित राहिल्याने एकमेकांशी भांडण होत नाही. काय सांगितलेलं आहे की संघात, भिक्षूंनो संघात एकत्रित राहिल्याने एकमेकांशी भांडण होत नाही. नच अय्यमय्यं परिभाषा होती. परवा आपण म्हणजे मागच्या पिरियडला आपण मी सांगितलं होतं काही शब्दांचे अर्थ. परत एकदा सांगते. परिभाषा, आपण एक दुसऱ्यांविषयी अनिष्ट बोलत नाही किंवा दुसऱ्यांवर दोषारोपण करीत नाही. काय करीत नाही आपण? दुसऱ्यांवर दोषारोपण करीत नाही. परिभाषा ज्याला म्हणतो ही ना गलिच्छ भाषेत बोलत नाही. नच अय्यमय्यं परिक्षेपा होती. परिक्षेपाचा अर्थ होतो, परिक्षेपाचा अर्थ होतो परित्याग. आपण एकमेकांचा परित्याग करत नाही. परित्याग म्हणजे एकमेकाशिवाय आपण राहू शकत नाही. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. नच अय्यमय्यं परिच्छजना होती. परिच्छजना, एकमेकांविषयी मनामध्ये श्रद्धा नसेल. नच अय्यमय्य परिच्छजना होती. परिच्छजना, एकमेकांविषयी श्रद्धा जरी नसेल तरी सुद्धा तत्थ अपसनाचेव पसीदन्ति. जरी श्रद्धा नसेल तरी सुद्धा संघामध्ये राहिल्याने अपसन्ना म्हणजे अप्रसन्न असू एकमेकाविषयी तरी सुद्धा आपण प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी राहू शकतो. कुठे? संघामध्ये. संघात राहिल्याने, एकत्रित राहिल्याने एकमेकांविषयींची श्रद्धा मनामध्ये निर्माण होते. प्रसन्नानंच भियो भाव होती. भियो भाव, भेदभाव. भियो भावचा अर्थ होतो भेदभाव. भियो भाव, भेदभाव म्हणजे प्रसन्न चित्ताने असल्यास आपसात भेदभाव निर्माण होत नाही. एतमत्थ भगवा अवोच. एतमत्थ याप्रमाणे, भगवा भगवान, अवोच याप्रमाणे भगवंतांनी म्हटले. तथ्येतंग इति उच्यती. तथ्येत म्हणजे खालील ज्या ओळी आहेत त्या खालील ओळी भगवंतांनी उच्चती, उद्गारल्या. उच्चतीचा अर्थ होतो उद्गारल्या. मग कोणत्या ओळी उद्गारले किंवा कोणते वाक्य उद्गारले ते या ठिकाणी सांगितले आहे. सुखा संगस्स सामग्गी. सुखा संगस्स सामग्गी. संघस्स, संघस्स संघाचं सामग्री एकत्रीकरण. समगानं चन्नुगहो. आपण एकत्रित राहिल्याने, संघात राहिल्याने संघात आपल्याला सुख मिळतं. एकमेकांचं आपण काय पाहतो? सुख पाहतो. एकमेकांविषयी आपुलकी निर्माण होते. समग्रतो धम्मठो योगक्षेमा न धंसती.
या ठिकाणी धनसतीचा अर्थ विचलित होणे किंवा ढासळणे, न धनसती आपण विचलित होत नाही. योगक्षेमा, या ठिकाणी योगक्षेमापासून किंवा आसक्तीपासून आपण म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनामध्ये कुठलीही आसक्ती निर्माण होत नाही. धम्मठ्ठो, धम्मठ्ठोचा अर्थ आहे धर्मात रत, धर्ममय. धम्मठ्ठोचा अर्थ होतो धर्मात रत असणे, धर्ममय होणे. संघात राहिल्याने माणूस धर्ममय होतो, धर्मात रत असतो आणि त्यामुळे तो कुठल्याही गोष्टीपासून किंवा वाईट गोष्ट जरी घडली तरी त्याचं मन मात्र विचलित होत नाही. संघं समग्गं कत्वान कप्पं सग्गं मोदती. संघं समग्ग कत्वान करून म्हणजे राहून, करून संघाचं एकत्रीकरण करून किंवा संघात राहिल्याने कप्पं कल्पभर आणि सग्गं म्हणजेच स्वर्ग. कप्पंचा अर्थ होतो कल्पभर, सग्गंचा अर्थ होतो स्वर्ग. संघात एकत्रित राहून कल्पभर स्वार्गिक सुखाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो किंवा आपल्याला तो आनंद मिळतो. कशा प्रकारे आपल्याला स्वार्गिक सुखाचा आनंद मिळतो? जेव्हा आपण एकत्रित असतो, संघामध्ये एकत्रित असतो, एकमेकांविषयी मनामध्ये आपुलकी असते आणि त्याच क्षणी आपल्याला आपण स्वर्गात असल्यासारखा स्वार्गिक सुखाचा आनंद आपण उपभोगतो. असं भगवान बुद्धांनी त्या आपल्या भिक्षू संघाला याप्रमाणे उपदेश केलेला आहे. हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर हे सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना सुद्धा भगवान बुद्धांनी ही एक शिकवण दिलेली आहे की याप्रमाणे जसा भिक्षू आपल्या संघात राहतो त्याप्रमाणे आपणही समाजामध्ये वावरताना एक संघ निर्माण करावा. त्या संघाची एकता कायमस्वरूपी असावी, एकता टिकून राहावी आणि या एकतेने, एकत्रितपणाने सामाजिकतेची भावना जागृत होते. नवे देशाची एकता ही टिकून राहते. हे या पाठातून सांगण्यात आलेलं आहे. तर याप्रमाणे आपण प्रत्येक वाक्याचा अर्थ बघितलेला आहे. आता मी तुम्हाला संपूर्णपणे या पाठाचा संपूर्णपणे भाषांतर सांगते. तर नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगत आहे, कारण मागच्याही तासिकेला, मागच्या पिरियडला हेच मी सांगितलं. परत एकदा मी पुन्हा एक एक वाक्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि आता मी संपूर्ण पाठाचा एकत्रितपणे भाषांतर मी आपल्यासमोर सांगत आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. तर भगवान बुद्ध काय म्हणाले की मी असं ऐकलं आहे. कसं ऐकलं आहे, काय ऐकलं आहे की या जगामध्ये भिक्षूंनो मी असं ऐकलं आहे की या जगामध्ये एक गोष्ट किंवा एक सत्य उत्पन्न झालेलं आहे आणि ते सत्य बहुजनांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्या आर्थिक हिताकरिता, देवमनुष्यांच्या सुखाकरिता एक गोष्ट उत्पन्न झालेली आहे असं मी ऐकलेलं आहे. परत भगवान स्वतःच म्हणतात की कोणती गोष्ट किंवा कोणतं सत्य आपण ऐकलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. तर बघा, संघ सामग्री म्हणजे संघाचं एकत्रीकरण हे मी ऐकलेलं आहे आणि या एकत्रीकरणाने काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगतो आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की संघामुळे, संघाच्या एकत्रीकरणाने कोणकोणते फायदे होतात. तर संघात मिळून मिसळून राहिल्याने एकमेकांशी भांडणं होत नाही. एकमेकांशी मिळून मिसळून राहिल्याने एकमेकांशी भांडणे होत नाही. आपण परस्परांबद्दल अपशब्द बोलत नाही.
परस्परांबद्दल आपण अपशब्द सुद्धा बोलत नाही. त्याचप्रमाणे एकमेकांचा त्याग करण्याची वृत्ती निर्माण होत नाही, म्हणजे आपण एक दुसऱ्यापासून दूर जाऊ शकत नाही. कोणी श्रद्धावान नसेल परंतु संघामध्ये राहिल्याने त्याच्या मनात सुद्धा इतरांविषयीची श्रद्धा निर्माण होते. त्याचप्रमाणे जो श्रद्धावान नसेल दुसऱ्याविषयी श्रद्धा निर्माण होते, परंतु त्याच्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव निर्माण होत नाही आणि तो प्रसन्न चित्ताने संघामध्ये राहतो. याप्रमाणे भगवान बुद्धांनी हे उद्गार काढले. कोणते उद्गार काढले? की संघात राहिल्याने किंवा संघाची एकता ही सर्वांकरिता, संघातील सर्व सदस्यांकरिता सुखकारक असते. काय सांगितलं? की संघात राहिल्याने संघातील प्रत्येक सदस्याकरिता संघाची एकता ही सुखकारक असते. जो धर्मात रत असतो, जो धर्माला धरून असतो, जो संघामध्ये असतो, तो कुठल्याही गोष्टीपासून विचलित होत नाही आणि अशा प्रकारे तो संघामध्ये राहिल्याने त्याला स्वर्ग सुखाचा आनंद उपभोगता येतो. कल्पभर म्हणजे क्षणभर का होईना स्वार्गिक सुखाचा आनंद मात्र त्याला त्यावेळेस मिळतो. याप्रमाणे इथे भगवान बुद्धांनी भिक्षूंना उपदेश केलेला आहे. तात्पर्य हे आहे, इथे आपलं भाषांतर, या पाठाचं भाषांतर संपलेलं आहे. मला या पाठाचं तात्पर्य हे आहे की ज्याप्रमाणे एखादी धार्मिक संघटना असेल, एखादी युवक संघटना असेल, एखादी कर्मचारी संघटना असेल, त्या कर्मचाऱ्यांमध्ये आपसामध्ये आपुलकीची भावना असते, त्याचप्रमाणे या धार्मिक संघटनेतून धार्मिक भावना निर्माण होते, सामाजिक भावना निर्माण होते. पर्यायाने आपण देशाचे एकच आहोत म्हणून एकतेची भावना, त्या देशाविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण होते. हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर यानंतर आता आपण बघूया की या पाठाचे स्वाध्याय, या पाठामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते आता आपण बघूया. बघा, आपण या पाठातील स्वाध्याय बघू. यामध्ये स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तर यामधील पहिला प्रश्न आहे बघा, भांडणे कशामुळे होत नाहीत? भांडणे कशामुळे होत नाहीत? तर सांगता येतो का या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आहे की एकत्रित राहिल्याने भांडणे होत नाहीत. कशाने? एकत्रित राहिल्याने किंवा संघाच्या एकत्रितकरणाने भांडणे होत नाहीत. यामधील दुसरा प्रश्न बघा, कशामुळे सुख प्राप्त होते? कशामुळे सुख प्राप्त होते? की संघात काय राहिल्याने? एकत्रित राहिल्याने. संघात एकत्रित राहिल्याने किंवा संघाच्या एकत्रीकरणाने सुख प्राप्त होते. संघाच्या एकत्रीकरणाने सुख प्राप्त होते. यामधील तिसरा प्रश्न आहे, संघाच्या एकत्रीकरणामुळे काय होते? संघाच्या एकत्रीकरणामुळे काय होते? याचं उत्तर असं आहे, शेवटची जी ओळ आहे, संघाच्या एकत्रीकरणामुळे क्षणभर स्वर्गिक सुखाचा आनंद मिळतो. काय होतं? संघाच्या एकत्रीकरणामुळे क्षणभर स्वर्गिक सुखाचा आनंद मिळतो. याप्रमाणे हे एका वाक्यात किंवा हे 3 प्रश्न याची एका वाक्यात आपल्याला उत्तरे द्यायची आहेत.
त्यानंतर यामधीलच दुसरा प्रश्न आहे, सत्य असत्य लिहा. वाक्य दिलेले असतात पाठातीलच आणि ते आपल्याला ओळखायची असतात. सत्य असत्य लिहा. तर यामध्ये पहिला वाक्य आहे, सुखा संगस्स सामग्री. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ज्या 3 ओळी आहेत त्या 3 ओळीमध्ये आलेलं आहे सुखा संगस्स सामग्री. हे जसंच्या तसं वाक्य आहे म्हणून हे काय आहे, सत्य आहे. सुखा संगस्स सामग्री म्हणजे संघाच्या एकत्रीकरणाने सुख मिळतो. त्यानंतरच आहे दुसरं, समग्रे चेव अय्यमय्यं भंडनानी होंती. याचा अर्थ होतो की एकत्रित राहिल्याने एकमेकांशी बोलण्याने भांडणे होतात, याचा अर्थ असा होतो. परंतु समग्रे एकत्रीकरणाने इथे एक अक्षर नाही आहे, न चेव अय्यंग मय्यंग भंडनानी होंती म्हणजे भांडणे होत नाही असं या पाठामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे वाक्य कसं आहे की एकत्रित राहिल्याने भांडणे होतात, म्हणजेच हे वाक्य कसं आहे, असत्य. दुसरं वाक्य आहे असत्य. तिसरं आहे योगक्षेमा धंसती. आपल्या शेवटच्याच 3 ओळीमधील हे वाक्य आहे की योगक्षेमा न धंसती म्हणजे मन विचलित किंवा आपण विचलित होत नाही असं पाहिजे, तर इथे विचलित होतो असं लिहिलेलं आहे. म्हणजेच वाक्य हे चुकीचं आहे, म्हणून हे वाक्य काय लिहिता येईल इथे, असत्य. हे वाक्य आहे असत्य. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं वाक्य आहे, पसन्नानंच भियो भावो होती. पसन्नानंच भियो भावो होती. हे बरोबर आहे, कारण इथे भेदभाव होतो का, मनामध्ये भेदभाव निर्माण होत नाही, म्हणजे प्रसन्न चित्ताने आपण भेदभाव करीत नाही. भियो भाव म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपुलकीची भावना इथे निर्माण होते. म्हणजेच हे वाक्य आहे सत्य. बघा पुन्हा, सत्य असत्य. पहिलं वाक्य सत्य, दुसरं वाक्य असत्य, तिसरं वाक्य आहे असत्य आणि 4थं वाक्य आहे सत्य. त्यानंतर नंबर 3 यामधील तिसरा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. या ठिकाणी जोड्या बघूया. सुखा संगस्स सामग्री समगानं चन्नुगहो. दिसतो का इथे, बघा. पहिला अ गटातील पहिलं वाक्य आहे, तर ब गटामध्ये त्यामधील ब समगानं चन्नुगहो याच्याशी त्याची जोडी जुडवायची आहे, याच्याशी त्याला जुडवायचं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य समग्रतो धम्मठ्ठो. समग्रतो धम्मठ्ठो योगक्षेमा न धंसती. दुसऱ्या वाक्याला अ जोडायचं आहे, ब गटातील अ. तिसरं वाक्य आहे संग समगं कत्वानं. संग समगं कत्वानं शेवटची ओळ जी आहे त्याला ड लागतो, कप्पं सग्गं मोदती. काय लागतो त्याला, ड लागतो, कप्पं सग्गं मोदती. बघा इथे जोड्या, सुखा संगस्स सामग्री, त्याच्यानंतर समग्रतो धम्मठ्ठो योगक्षेमा न धंसती, संग समगं कत्वानं कप्पं सग्गं मोदती. याप्रमाणे ह्या जोड्या लावायच्या आहेत. यातीलच आपण बघूया की रूपे ओळखा हा प्रश्न आहे, हे मी नंतर तुम्हाला सांगेल. तर यानंतर या स्वाध्यायामधील 5व्या नंबरचा जो हा प्रश्न आहे तो बघा, त्याकडे आपण बघूया. माध्यम भाषेत अर्थ लिहा. आता माध्यम भाषा म्हणजे आपली मातृभाषा, तर आपलं माध्यम मराठी आहे, मराठीमध्येच आपल्याला पेपर सोडवायचा असतो, म्हणून इथे म्हटलेलं आहे माध्यम भाषा. तर यामध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे. पहिला आहे सुखाय. सुखायचा अर्थ होतो सुखाकरिता. सुखायचा अर्थ होतो सुखाकरिता. 2 आहे संगस्स, संघात. संगस्सचा अर्थ होतो संघात. नंबर 3 आहे धम्मठ्ठो. धम्मठ्ठोचा अर्थ होतो धर्मात रत.
धम्मट्टोचा अर्थ होतो धर्मात रत. 4 नंबर आहे, त्याचा अर्थ होतो उपज्जती, उत्पन्न. उपज्जतीचा अर्थ आहे उत्पन्न, उत्पन्न होणे. आणि 5वा आहे भंडनानी, म्हणजेच भांडण. भंडनानीचा अर्थ होतो भांडण. या प्रमाणे हे माध्यम भाषेत अर्थ लिहा. हा इथे जो प्रश्न आहे तो इथे संपलेला आहे. त्यानंतर आहे संधी करा, परंतु हे संधी इथे मी सांगणार नाही. आपण जेव्हा ग्रामरचा भाग बघूया, जेव्हा व्याकरणचा भाग बघूया, त्यावेळेस मी रूपे ओळखा आणि संधी करा हा भाग मी आपल्याला समजावून सांगणार आहे. तर याप्रमाणे इथे हा संघ सामग्री सूत्र हा पाठ संपलेला आहे. नंतरच्या तासिकेला बघूया आपण पुढील पाठ. तर इथे आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.